खेळाडू सुद्धा पाहायला भेटतात। पालघर तालुका असो, पालघर जिल्हा असतो, पालघर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात। आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये। पहिला गोलंदाज पाहायला भेटतो अक्षर राऊत, स्ट्राईकवर रोनित, नॉन स्ट्राईकवर प्रथमेश। पहिला चेंडू हळूहळू खेळला गेला, मंगेश माझी येतोय सुरेख क्षेत्ररक्षण, एका धावाने श्री गणेश केले गेले। पहिल्या चेंडूवर वैयक्तिक आणि संघाचा खाता करतोय मिस्टर रोनित। यावेळेस पाहिलं गेलं तर ऑफसाइड खेळायचा प्रयत्न होता, एक धाव नक्कीच परिपूर्ण केलेली। शिक्षक जाऊन चेंडू उचले त्यावर दोन चेंडू 2 धावा धाव फलकावर। यावेळेस सुरेख फाटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं अंकुश भोईर यांच्याकडून आणि एक धाव। धावसंख्या पाहायला भेटते 3 चेंडू 3 धावा धाव फलकावर। यावेळेस उडवला गेलाय आणि काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये। मिस्टर जगदीश माची पाहायला भेटतोय, ज्याने मागील वर्षामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा ट्रॉफीचा मानकरी ठरला होता, तोच खेळाडू पाहायला भेटतोय चेंडू उडवतोय। यावेळी टॅपचा फटका, विकी भोईर अप्रतिम क्षेत्ररक्षण, काय कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय यावेळेस खेळाडूमध्ये। चेंडू उडवतो विकी भोईर आणि गॅदर करतोय दर्शन करत, मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल। 5 चेंडू 4 धावा धाव फलकावर। यावेळेस हळूहळू चेंडू खेळला गेला, अक्षय भोईर येतोय आणि यावेळेस काय घडला जाईल, अपील केले गेले बोर्डवरती। यावेळेस प्रथमेश बॅक थोडा आउट, पहिला झटका लागतो या पण डीजे मास्टरकडे। गया गेंदबाजी के लिए, पहले गेंद हल्के हाथों से खेला ऑफ साइड पर, देखा जाए दर्शन आए गेंद पर 1 रन का इजाफा। नए बल्लेबाज आएंगे साइड पर रत्नेश 45 नंबर की जर्सी परिधान करके मैदान के अंदर। देखा जाए यहाँ पर 5 लगे स्कोर कार्ड पर, 7 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 1 विकेट स्थान पर बल्लेबाजी करती हुई यहाँ पर टीम गेंद को उड़ाया और वहां पर विकास माझी आए तो देखा जाए मात्र अंपायर जरूर चर्चा करेंगे। कहीं ना सुबह की चाय और बड़े लोगों की राय इस वक्त लेना जरूरी गई, चर्चा हो रही है। चर्चा जब की जाएगी तो जरूर कुछ ना कुछ निर्णय आएगा। चेतन पाटिल व्यासपीठ पाहते हैं। तो यहाँ पर गेंद हाथ से स्लिप हुई थी, थ्रो नहीं कर रहे थे, मात्र 1 रन। स्कोर कार्ड 1 से ट्रैवल होता हुआ और रत्नेश नजर आएंगे स्ट्राइक पर। स्कोर की बात के साथ आगे चलता हुआ 6 लगते हुए स्कोर कार्ड पर। गेंदों की बात के मंगेश माची 2 गेंदे, बेहतरीन शॉट अंकुश भोईर वहां पर गेंद के नीचे आते हुए फॉल्डिंग। स्कोर कार्ड 1 से ट्रैवल होता हुआ स्कोर कार्ड की बात की जाए तो 7 पर जा पहुंचा है और यहाँ पर वाइट का इशारा आता हुआ स्कोर कार्ड 1 से आगे ट्रैवल होता हुआ। स्कोर कार्ड की बात की जाए तो 8 रन लगते हुए स्कोर कार्ड पर। यहाँ पर लेग साइड पर गेंद का एग्जीक्यूट किया स्क्वायर लेग डिक्लेयर जोन में। स्कोर कार्ड की बात की जाए 1 से आगे चलता हुआ 9 गेंदों का खेल, 10 गेंदों का खेल समाप्त होता हुआ और 9 लगते हुए स्कोर कार्ड पर। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी होगा। मंगेश माची गेंदबाजी के लिए तैयार, स्ट्राइक पर रोनित एक स्टार खिलाड़ी है। बेहतरीन शॉट जगदीश माची, यहाँ पर बढ़िया फील्डिंग, खूबसूरत थ्रो गैदर किया गया, उंगली ऊपर, बल्लेबाज बैक टू डग आउट। तो यहाँ पर रिव्यू की मांग की जा रही है रनआउट के लिए। तो अंपायर पाटिल सिंह होगा, आइए प्लीज रिव्यू, बल्लेबाजी का रिव्यू यहाँ पर। अगर ये रिव्यू सॉफ्ट डिसीजन चेतन पाटिल सॉफ्ट डिसीजन आउट दिया गया है तो रिव्यू यहाँ पर लिया गया बल्लेबाजी टीम ने।
सर्व मैदानामध्ये जे पंचांना डिझाईन दिले गेले ते नक्कीच आउट बोर्डवरती थोडंसं पॉपिंग इथे बाहेर पाहायला भेटले ते म्हणजेच मिस्टर रोनित आणि गडी बाद मोठा मासा यावेळेस गळायला लागतोय म्हणजे मंगेश माची यांच्या गोलंदाजीमध्ये दुसरा गडी बाद झाला सलामीरपामध्ये तो म्हणजे फलंदाज धावची चर्मामध्ये आणि यावेळेस थोडंसं नक्कीच बॅकफुटवर पाहायला भेटतं आपल्याला सेंटर पार्क नाला सुपारा हा संघ केदार पाहायला भेटेल यावेळेस नॉन स्ट्राईकवर चांगला फटका विकास मान चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि एक धावसंख्या ऐकण्यापुढे ससावल डबल फिगर मध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय रामनवमी चषक मित्रमंडळ आघाडी प्रस्तुत 2022 यावेळेस सुरेखरित्या आयोजन वेगळं यावेळेस मैदान आखलं गेलंय अंडर बॉक्स गेटच्या या पटलावर एक नवीन नाव लिहिलं जाईल आगरवाडीच्या मैदानाचा सुरेखरित्या खेळपट्टी सुद्धा आकारली गेली विपुल पाटील असतील जय पाटील आणि प्रत्येक मित्रमंडळ आगरवाडी संघाचे कमिटी मेंबर्स नक्कीच मनपूर्वक आभार मानला तरी या स्पर्धेसाठी आखरीच्या षटक घेण्यात एक धाव फलकावर पुढे सरसावे धावसंख्या धरून पोहोचेल 11 धावा 13 चेंडूचा खेळ संपला गेला 11 धावा फलकावर पाहायला भेटतो आपल्याला टॅप करायचा प्रयत्न बॅटची करण्याने केला डायरेक्ट करायचा प्रयत्न परंतु पाहायला गेलं तर एक धाव परिपूर्ण केले गेले रत्नेश आणि केदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मोठा फटका खेळला गेला आणि चांगला क्षेत्ररक्षण विकास माची पाहायला भेटतो आपल्याला अप्रतिम सुरेख आपण नक्कीच पाहू शकतो आपल्या स्क्रीनवर नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं पाहू शकतो आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये NST यावेळेस या चॅनलवर बघू शकता काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं विकास माची संख्या पाहायला भेटते 13 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय त्यावेळेस थोडासा खराब चेंडू पंच दर्शवता येतो वाईटचा कॉलेजच्या धावपळा एकण्यापुढे असावे धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या अंकावर 3 चेंडू 14 धावा यावेळेस टॅपचा फटका चेंडू सरळा रन मिले की 4 तो बेटा होगा पार धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावावर शेवटच्या क्षणामध्ये नक्कीच एक सुखद चौकार केदारच्या बॅट मधून 2 चेंडू फेस करीत 5 धाव खेळतोय येणारे अजूनही 2 चेंडू खेळ बाकी असेल 18 धावा धावफटकावर या 2 चेंडू एखादा मोठा फटका नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल चांगलं धावफटक नक्कीच पाहायला भेटेल कारण की चांगली गोलंदाजी पाहायला भेटेल ती म्हणजेच नाला सपारा या संघाकडे उस्मान सारखा गोलंदाज पाहायला भेटतो मॅनफॉर्म शहापूर केदार सारखा नक्कीच फलंदाज पाहायला भेटतोय तसं विवेक सारखा गोलंदाज पाहायला भेटतोय अप्रतिम गोलंदाजी आणि भरत गट्टी सारखा गोलंदाज सुद्धा पाहायला भेटतोय अशी गोलंदाजी नक्कीच आहेत सर एक फटका पावला मध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आहे
चला अर्नाळ नासबार संघ जगदीश माछी यावेळेस साईकवारा येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची गरज बऱ्याच गट्टी पाहायला भेटते मागवाचा जोईला लवकर गोलंदाज बघूया आणि नॉन स्ट्राईकवारा दर्शन घरात भरत पाहायला भेटे गोलंदाज समोरशील जगदीश माछी 27 धावांचा लक्ष प्रत्येक षटकामध्ये पहिल्या 9च्या सरचे धाव बनवायचे असतील पहिला चेंडू खर्रा पाहायला भेटतोय वाईटने सुरुवात केली गेली चेतन पाटील नक्कीच पाहायला भेटे पंचाची भूमिका सुरेख काम त्यांच्या वतीने केला जातोय एक धाव नक्कीच लगावले गेले धाव फलकावर फुलटॉस चेंडू चौकार यावेळेस दिशा पाठ केली गेली त्याच्यावर आणि फुलटॉस चेंडू पनिश केले गेले एक चेंडू 5 धावा धाव फटकावर येणारे 17 चेंडू 22 धावांची गरज एक चेंडू आणि 5 धावा येणारे 17-22 धावांची गरज हा यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पंचा हात खोलतात सकाळच्या सत्रामध्ये जशा प्रकारे पक्षी आपल्या घरट्यामध्ये निघून आसमानमध्ये नक्की जाता येतात आपले पंख विसर तशा प्रकारे चेतन पाटील स्वतःचे हात खोलतात आणि वाईटचं कॉल केला जातोय एक चेंडू 6 धावा सुरेख सुरुवात यावेळेस केली जाते ती म्हणजेच या षटकामध्ये जी गरज होती ना नक्कीच गरज भागली गेली आहे अजूनही 5 चेंडू खेळ बाकी असेल येणारे 17 चेंडू 21 धावांची गरज एक फटका अप्रतिम दर्जेदार पाहिलं गेलं या षटकामध्ये काय घडतंय पहिला चेंडू वाईट दुसरा चेंडू चौकार तिसरा चेंडू वाईट परत एकदा चौकार 2 चेंडू आतापर्यंत 10 धावा काय सुरुवात करतोय जगदीश माची आपण बोलूया यावेळीचा मावळडीचे मास्टर कडे वाडीचे चला यावेळेस 2 चेंडू 10 धावा त्यानंतर पाहिलं अजूनही 16 चेंडू आणि 17 धावांची गरज समीकरण पूर्णपणे बदललं गेलंय एक मिनिट थांबायचं प्लीज एक मिनिट यस चेतन पाटील व्हॉट हॅपन तर राष्ट्रगीत सुरू सगळ्यांनी उभं राहायचं प्लीज सोळा चेंडू 17 धावांची गरज समीकरण पूर्णपणे बदललं गेलंय यावेळेस पहिल्या 2 चेंडू मध्ये 10 धावा जमा केल्या गेल्या 2 चौकार जगदीश माची बॅटची कडा नक्की दगावली पाहायला गेलं तर एक धाव परिपूर्ण केली गेली धावसंख्या 1 ने पुढे ससावेल 11 धावा धाव फटकावर अजूनही पाहिलं गेलं तर 15 चेंडू आणि 16 धावांची गरज येईल हा सामना जिंकण्यासाठी सुरेख सुरुवात पाहायला भेटते ते म्हणजेच जगदीश माची एक वेळ असं वाटतं की मोठा धावफलक जमा केला गेला परंतु चांगली सुरुवात केली गेली
यावेळेस काय घडला जात आहे उस्मान पाहायला भेटला चेंडू येतोय चेंडू अडवतोय परंतु यावेळेस 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या अपन सांगतोय ना कि उम्मीद जिंदा रखिए साहब आज हसने वाले कल तालियां भी बजाएंगे सकाळच्या पहिल्या इनिंग्स मध्ये 3 चौकार जेव्हा लागले होते नक्कीच पाहिलं गेलं तर स्माइल चेहऱ्यावर आली होती त्यानंतर जेव्हा जगदीशची बॅट बोलली गेली ना तर टाळ्या सुद्धा वाजतायत मैदानाच्या बाहेरून धावसंख्या 13-4 चेंडूचा खेळ संपला गेलाय माफ करा आता 2 धावा आल्या 14 धावा नक्कीच बाहेर वाटतील एक मिनिट सर एक मिनिट थांबायचं एक मिनिट थांबायचं चला यस चालू करायचंय यावेळेस एक फटका गॅप मध्ये दर्शन ब्रँडेड चौकार या डीजे 17 धावाचा फटकावर येणारे 13 चेंडू आणि मात्र 10 धावांची गरज क्रिकेटच्या पटलावर सांगितलं अपने लक्ष्य के लिए जोशीलिए और जुनूनी बनिए विश्वास रखिए परिश्रम का फल सफलता ही है 18 गेंदे और 27 की दरकार थी पहली 5 गेंदों में 17 बनाए गए आने वाली 13 और 10 की दरकार इस वक्त सेंटर पार्क नाला सभा थोड़ा सा बैकफुट पर आती हुई 13 गेंदे 10 की दरकार बेहतरीन शॉट बैटक शॉट और ये बेहतरीन चौवा यहां से 21 पर जा पहुंचा स्कोर कार्ड आने वाली 12 और मात्र 6 रन की दरकार इस टूर्नामेंट का सबसे महंगा ओवर एक्सपेंसिव ओवर भारत के नाम आता हुआ 21 रन खर्च किए गए इस पहले ओवर में और 12 गेंदे 6 की दरकार जल्दी से एक टीम हाउसेट पर भी बना लो सुनाए हाउसेट पर जीतने के चांसेस सबसे ज्यादा है तो भावेश आएंगे इस वक्त गेंदबाजी के लिए 12 गेंदे 6 की दरकार तो जगदीश माचे स्ट्राइक पर भावेश गेंदबाजी के लिए तैयार खराब गेंद ये प्रेशर है ये दबाव है 1+1 2 लगेंगे स्कोर कार्ड पर ये दबाव काफी तरह से देखने मिलता हुआ सूरज की किरणें जरूर आंखों पर गिर रही है मगर आंखों की रोशनी कम हो रही है हाथों की यहाँ पर ताकत कम हो रही है सुबह के सत्र में गेंद परफेक्ट टप्पे पे नहीं डाल पा रहे फिर से एक बार खराब गेंदबाजी मात्र 2 कदम दूर चैंपियन बनने के दरवाजे पर जाकर खड़े होने के लिए और तो जरूर 2 कदम दूर है चैंपियन बनने के दरवाजे पर जाकर खड़े होकर कड़ी खटखटाने की कौन उस कड़ी को खोलकर अंदर जाएगा एक तरफ वेलिंग की टीम जाकर पहले नंबर पर खड़ी है दूसरी टीम रास्ते पर अड़ी है तो आने वाली 12-2 की दरकार भावेश फिर से एक बार यहाँ पर देखा जाए केदार वहां पर नजर आए और विवेक स्माइल कर रहे केदार ने गेंद को रोका है विश्वास नहीं है कि गेंद रुकी है 11 गेंदे 2 की दरकार और बैट का अंदरूनी सिरा जरूर होगा और 1 रन का इजाफा एक बार इसका इशारा आया जरूर और मैच चलने वाल 10 गेंदे 1 की दरकार थोड़ा सा हताश थोड़ा सा निराश नाला दोबारा के खिलाड़ी को हम देख सकते हैं मैदान के अंदर 10 गेंदे 1 की दरकार और इस मैच को अपने नाम किया वह पंचाली मोतीलाल शाहप्रोस खुद वेल प्लेड जगदीश माशी वेल प्लेड टीम हार्ड लक का उस्मान एंड टीम इस वक्त दूसरी टीम मिलती हुई इस टूर्नामेंट की फाइनलिस्ट जो भिड़ेगी
वलंगिए के साथ मेगा फाइनल में रुकेंगे, चलेंगे डीजे बेर के साथ और आएंगे मैदान के अंदर। या डीजे तुझेच भेटी साठ गोवाए जीव माझा तलमलतय हा तुझेच भेटी साठ गोवाए